आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊया. आता कुठे सर याचबरोबर एक राजकीय पुस्तक 5 तारखेला मोर्चा आहे. दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत. अनेक वर्षानंतर ती आपल्या की मराठी इच्छा आहे ती पूर्ण आहे. कशा प्रकारे मोर्चा असेल कशा प्रकारे हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू. महाविकास आघाडीतले असतील किंबहुना भाजपमध्ये देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनी यावं. एक मिनिट मराठी होऊ दे. मला वाटतं एक आहे अहवाल येणं, एक गोष्ट आहे, तज्ज्ञांनी अभ्यास करणं एक गोष्ट आहे, पण GR काय आम्ही काढलं? GR वर सही कोणाची आहे? आणि अहवाल जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यात पण हेच दिलेलं आहे की हायर एज्युकेशन मध्ये अभ्यासपूर्वक बदल घडवणं गरजेचं आहे. पण मला वाटतं काही जे आरोप करतात त्यांची स्वप्न किंवा डोळे अजून उघडले नसतील किंवा कुठच्या नशेत आहेत मला माहित नाही, पण त्यांना अजूनही वाटतं की उद्धव साहेबच मुख्यमंत्री आहेत. शिक्षण मंत्र्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिली दुसरीला हे फक्त मौखिक असेल, तिसरीपासून शिकवलं जाईल पुस्तक. ते शिक्षण मंत्र्यांनी पहिलं सांगितलं होतं ना कृषी मंत्री व्हायला पाहिजे, पण हे जरी असलं तरी कृषी खातं कसं सांभाळलं आणि आता शिक्षण खातं कसं सांभाळतात. पहिलं त्यांना शाळेत पाठवा आणि मौखिक आणि पुस्तकं ह्यातलं थोडं फरक कळून कसं नक्की शिकवणार तुम्ही हे बघा. नाही तर काही जे मंत्री आता येऊन गेलेत महिने बोल्यावाले तसं हिंदी होऊन जाईल त्यांचं. सर, मुंबईच्या कोस्टल रोड आपण पाहतोय की पाणी साचले आणि काही ठिकाणी बांधकामाचा भाग देखील कोसळलेला पाहायला मिळतोय. मुंबईचं कोस्टल रोड हे आमचं स्वप्न होतं. आम्ही ते लोकांसमोर आणलं आणि काम सुरू केलं. भूमिपूजन करून पुढच्या कामाचे टप्पे देखील आम्ही दाखवले. जवळपास 80% काम पूर्ण झालं होतं. आमचं सरकार पाडल्यानंतर भ्रष्टनाथ शिंदेंनी जसं समृद्धीमध्ये आज पाहतोय सगळीकडे खड्डे झालेले आहेत ज्या कारणामुळे त्यांना गुवाहाटीला पळायला लागलं. तसंच कोस्टल रोडचं एकतर पहिलं तर कॉस्ट एस्केलेशन करून घेतलं 650 ते 700 कोटीचं, आणि दुसरं म्हणजे रोड सर्फेसिंग एवढं भयानक करून घेतलंय. ह्याच सगळ्या घोटाळ्यांमुळे भ्रष्टनाथला गुवाहाटीला पळायला लागलं. सर, जी युती आता हिंदी सक्तीसाठी झालेली आहे तीच युती सक्तीसाठी बोलतात बघा. तीच युती येणाऱ्या काळात देखील अशीच राहील का निवडणूक? बघा, मी जर तर मध्ये जाणार नाही. एक महत्वाचं आहे की महाराष्ट्राची जी मनत असेल, जे तुमच्या सगळ्यांच्या मनत असेल ते निश्चित होईल. माझी भेट ते कॉन्क्लेव्ह मध्ये झाली आणि मी तसं सांगितलं की भांडण कुठचंही नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची जी मनत असेल ते होईल. बघा, एक महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहू नाही शकत आपण. आज खरोखर धोका आपल्या मराठीला, महाराष्ट्राला आहे. ज्या प्रकारे अदानीच्या घशात मुंबई टाकण्याचा प्रयत्न होतोय, मुंबईला मोठा धोका आहे. जी मुंबई आपल्याला लढून मिळवावी लागली तीच मुंबई फुकटात अदानीच्या घशात जे भाजप ताकद आहे त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार आणि मुंबई कोणाच्याही मालकाच्या घशात जाऊ देणार नाही. हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आम्ही वचन घेऊन उतरलेलो. ज्या पद्धतीने दोन बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे, विरोधक जे सत्ताधारी आहेत त्यांच्या पायाची जमीन सरकली पाहायला मिळतात का किंवा ते बिथरलेले आहेत का? काहीतरी गडबड तर झाली निश्चितपणे, म्हणूनच तर सगळे प्रयत्न आहेत की दोघेही एकत्र येऊ नये म्हणून. काल कोर कमिटीची बैठक झाली भाजपची आणि या भाजपच्या सांगितलं जात आहे हिंदी भाषेला विरोध होतोय त्यामुळे मुंबईमध्ये उत्तर भारतीय मेयर होणार असं उत्तर भारतीय संघटना. बघा, एक आहे संघटन कोणाशी निगडीत आहे, भाजप सपोर्टेड आहे का हे बघा. कारण पहिल्यापासून आम्ही हेच सांगितलेलं आहे की कुठच्याही भाषेला विरोध नाहीये, पण कुठच्याही भाषेची जर सक्ती होत असेल तर ती आम्ही तोडू मोडू. कोणालाही ते सक्ती करता येणार नाही. आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तुम्ही खरोखर 3 भाषा लादू इच्छित आहात का? हे थोडं तरी अक्कल थोडी तरी लोकांनी वापरावं इथे जे कोणी वापरतात आता ते. 5 तारखेचा मोर्चा होऊ नये यासाठी आणि त्या बैठकीमध्ये मराठी शेवटचं हिंदी अनिवार्य है कि नहीं, ये GR पढ़े आप, क्योंकि GR में जो भाषा बदलती जा रही है शायद मंत्री महोदय को भी पता नहीं है कि वो क्या करने जा रहे हैं. शासन कैसे करना है सरकार जानती ही नहीं है.